नमस्कार. मैद्याच्या पिठाच्या नानखटाई तर तुम्ही अनेकदा खाल्ल्या असतील, पण आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत, तोंडात विरघळणारी अशी ही नानखटाई. ही नानखटाई इतकी स्वादिष्ट लागते की एक खाल्ली की दुसरी घ्यावीशी वाटते. तर चला, अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका मोठ्या बाउलमध्ये पाव कप तूप घ्या. आता त्यामध्ये अर्धा बाउल मिक्सरमध्ये बारीक केलेली साखर घाला. आता त्या विस्करच्या मदतीने तूप आणि साखर छान फेटून घ्यायचं आहे. हे मिश्रण हलके, क्रीमी आणि पांढरट रंगाचे होईपर्यंत फेटणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे नानखटाईची टेक्स्चर अगदी मस्त येते. आता यामध्ये एक मोठा कप गव्हाचे पीठ चालून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा कप बेसन देखील चालून घालायचं आहे. आता एक छोटा कप बारीक रवा घालायचा आहे. आता इथे मी 1.5 टीस्पून बेकिंग पावडर घालते. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि एक चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता हे सर्व ड्राय इंग्रेडियंट्स तुपाच्या मिश्रणात एकत्र करून घ्या. मी यामध्ये थोडासा उरलेला रवा देखील घालते. त्यामुळे नानखटाईला छान खुसखुशीतपणा येतो. आता हलक्या हाताने सर्व एकत्र पीठ तयार करा. जर पीठ एकत्र येत नसेल तर दूध किंवा पाणी अजिबात घालू नका. त्याऐवजी थोडंसं तूप घालून पीठ मळा. यामुळे नानखटाई अधिक मऊ आणि चविष्ट बनते. आता नानखटाईला आकार देऊया. त्यासाठी 1 चमचा मिश्रण घ्या, म्हणजे सर्व नानखटाई एकाच आकाराचे तयार होतील. हातावर गोल करून हलकसं दाबा आणि नानखटाईचा सुंदर आकार द्या. अशाच प्रकारे सर्व नानखटाई तयार करून घ्या. आता या तयार नानखटाई 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवा. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण त्यामुळे नानखटाई बेक करताना आकार टिकून राहतो आणि सुंदर क्रॅक्स देखील पडतात. मी इथे एक केक टीन घेतला आहे. त्याला हलकंसं तेल लावून त्यामध्ये बटर पेपर लावून घेतला आहे. आता तयार केलेल्या सर्व नानखटाई टीनमध्ये थोडं अंतर ठेवून ठेवा. वरून तुमच्या आवडीचे बदाम, काजू किंवा पिस्त्याचे तुकडे लावा. मी आधीच कढई 10 मिनिटे लो फ्लेमवर प्रीहीट करून घेतली आहे. कढईमध्ये एक छोटी वाटी ठेवून त्यावर केक टीन ठेवा. झाकण लावून लो फ्लेमवर 20 ते 30 मिनिटे बेक करा. बेक होताना नानखटाई छान फुलते, थोडी पसरते आणि घरभर असा अप्रतिम सुगंध दरवळतो की खाण्याचा मोह आवरत नाही. साधारण 30 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली नानखटाई अगदी सुंदर बेक झाली आहे. बेक झालेली नानखटाई रूम टेम्परेचरवर साधारण अर्धा तास थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतरच त्यामध्ये तो खास खुसखुशीतपणा येतो. तर तयार आहेत आपल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत, स्वादिष्ट आणि हेल्दी नानखटाई. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा.
जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या, पारंपरिक आणि चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका भन्नाट रेसिपीसोबत.